कोण आहे ते? कोण आहे तो? मुलं आता मी हाजी उम्या रामोशी. उम्या कुठे गेला होता? तालुक्याला गेलो होतो. धाकल्या पाटलाचा टपाला आणाया. रोजी जात असतो. ते ठाव आहे मला. बरं आत्ता लपलास का? नाही, सकाळच्या पहारी मोर कशाला यावं म्हणून. का पापी आहेस तू? नाही जी. मग पाटील काय आहे ती? टपालच आहे मालक. कुठं बोलतोय तू? नाही पाटील, उजवाय शपथ. टपालच आहे मालक. उम्या 12 26 वर्ष पाटील की करतोय मी. मला कुठं सांगतो? काय कुठून आणलीस? धनगराच्या वस्तीवर. मागून आणलीस? दुरून. अरे का ती अवदासा आठवतीये तुम्हाला? मामलेदारा संघ भांडून तुमच्या हाजिऱ्या माफ केल्या का? माझं रामूशी दगलबाज नाहीत म्हणून. आणि तुमचा आपला पहिलाच पाडा चाललाय. जा माघारी कर द्यायची त्याला. घेते टपाल इकडं. मी नेऊन देतो. राव श्रीमती आवडाबाई कुलकर्णी. हा अक्काला कुणाचा कागद बुवा? झालं बरं माझं. या आई, मी लोणी कडवट ठेवू? नको, ती मुलाण्याची आबिदानी आहे ना, तिला द्यायचं थोडं. लोण्यातलं औषध दिलं मी तिला काल. तिच्याकडे कुठलं बरं असेल लोणी? हे घे. आबिदा, हे घेऊन जायला सांगितलं आईनं. हे न्या. हे काय बोलो मी? मध आणायला सांगितलं होतं अक्काने. तुला? मला नव्हा, धन्यास मी. ए, नाव घे की, नाही तर घालीत नाही जाता. बरे गाठली सा, लय हाय की चुंदरी. नाव घे म्हटलं तर घेत नाही. आता घेते की जी. संसाराच्या वाट जोडीदार भेट.
कंगणीदार पागोट तेला जर 3 बोट नजरबाई नेटकी ग जोडव माझा आटकी ग ह्यो थाट कुणाचा उमाजीराव नायका. हे पुरी उमेची हो तू पैसे घे आणि छा ते कोंबडी आणून उम्याला खायला घाल. बरा आलास. पान दे बघू एक खाऊचं. आणि ते कशाला टाकावं लागतं या तुपात. अच्छा ठीक. पाच घे की तो. काय तुमचं कुठे मळ्याकडे जाऊन आला. होय तुझ्या मयाकडे गेलो. मळा कसला जिरायचं झालंय आता ते. पाऊस आला वेळेवर तर पिकायचं. होय तेवढी बरी खरी. पाण्याची काहीतरी व्यवस्था करायला होईल. हा आमच्या मळ्याकडनं पाणी आणून देतो तुला पायपा टाक. अरे किती उपकार घ्यायचे तुझे. उपकार तुझ्या नवऱ्यानं केलेलं उपकार फेडायचं म्हटलं तर एक जन्म पुरायचा नाही मला. शिरी सुद्धा काढायला येत नव्हती मला आणि थोरलं पाटील गेलं. आप्पा होता म्हणून पाटील की चालली माझ्या घरात. हा माझं चुकतंय. पण काय करू ग तुझ्या एकटाच आप्पाचा आठव येतोय मला. राजा बामनो राजा. आता तुझ्या नावाचा कागद आहे. मग वाच की. आम्ही वाचतोय. सयाजीराव पाटील आम्ही. तुम्ही वाचा द्यावा. प्रिय मावशी, पावसाळ्यामुळे मम्मीचा अस्थमा अधिक वाढला आहे. आमच्या डॉक्टरांचं म्हणणं पडलं की तिनं कोरड्या हवेत जाऊ आणि मला देखील तसंच वाटतं. पावसाळा संपेपर्यंत तुझ्याकडेच राहावं असं ठरवलंय. मी आणि मम्मी आमच्या मोटरनं उद्या निघत आहोत. शरद. कोण हो. अरे ह्यो कुठला. माझी भाची शरदिनी नाही का. हा 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 आपली मम्मी म्हणजे चन्ना का होय. मी म्हणतो ही कोण मडा भीती आहे तुझ्याकडे. सारखीच राहणे आहे त्यांची. बरं आता येतात की नाही आजारी पडल्यावर तरी. आमची खेडी म्हणजे देवाचा दवाखाना आहे तो काका. येताय चांगला आहे पण त्यांना काय आवडतं इथं राहणं. बर पाहुणं आलं म्हणजे सांगायला यावर का आल्या बा. थांब की. एवढा सांजा खाऊन जा ताज्या तुपाचा. तुझ्याकडे याचं म्हणजे सत्यनारायणाच्या पोतीला आल्यागत होते बघ. प्रसाद नाही खाल्ला तर पाप लागायचं. देवाय ते का सरळ बसून खा की. पाणी पी आणि जा खुशाल. तसं नाही वागायचं. बाजारचा दिसतोय गावकरी घरी येतात आणि ती खाशेरावनं बँक बांधली ना आमच्या गळ्यात. बैस रे एवढा काय घटकेचा प्रहार होतोय अगदी. इतका कशाला कमी करवाय. आता खा म्हणते तर. बर बर घ्या आण्या. आबा लोमीला पैसे कशाला दिले कोंबडी आणायला. अक्का का बरं तिला देते आम्हाला. अगं उम्याला आवडते कोंबडी. काम हा एक बाबुराव. काय एक चिन्ह शिकायचं आहे. पाटलानं सोसायटी काढली की तुमच्यासाठी. नाव घेऊ नका त्याचं. का मिळाल्या का लाथा तुला. आता चाकोर असल्यागत कानसला थांबली थेरड्यानं. लाथ खाण्याची होते परत. पाटील झाला म्हणून कुणाला मारायचा अधिकार आला काय त्याला. दावीन कवा तरी त्याला. हे घ्या. नाही म्हण नका. 1-2 रुपये द्या मला. गौरीचा सण आहे आज. अरे पण कोंबड्यांचा व्यापारी करू काय मी. काय बी करा पण माझी एवढी नड काढा बाबुराव. अरे पण मी कुठे जाऊ हे विकायला. काय बी करा बाबुराव. बर असं ते झालं. एकमेकाने एकमेकाची नड काढली पाहिजे. एवढंच. एवढे आणि असल्या हलक्या चोऱ्या करून कुठं पोट भरतो हे रे का. काय करू. काम देतो की तुझ्या तोलाचं. पाटलाच्या कानात बघशील तू. खंडोबाच्या नाही. लिंगरवाडीच्या रानात दारू भट्टी काढली मी.
एवढं शिकून घे बिऱ्या धनगराकडनं. असाच जा. साधलं तर सावकार होशील नाही का? असाच जाऊ. गेला जातेवर असंच नाही तर काय पाटलाचा निरोप घेऊन जातच. बाजारचा दिवस आहे आज. बाटल्या तालुक्याला घेऊन जायच्या आहेत. जीप घराकडं मी धाडतो पैसे लोमीकडे. लय उपकार झालं बाबरा. यात उपकार कसलेले का? एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. मालक आलं तर नवं. गिरायकाची नोंद ठेवत नाही मी. वाकडं का बोलावं? आता कोंबड्या बी ठेवायला लागलास का? अगं व्यापारासाठी विष सुद्धा ठेवावं लागतं. आता व्यापारासाठी आणल्या का कोंबडी? आंबो का घरी खायला. एक जण आडला होता. गरज केली त्याची. ठेवून गेला कोंबडी. विकली झालं कोणाला तरी. केवढ्याला देतोस? 3-3 रुपयाला मिळतात माणगावच्या बाजारात. 2.25 दिली. घेतीस? घेतली. जन्मात पहिल्यांदा खरं दाम बोललास बघ मालाचं. अगं गिराईक बघून बोलावं लागतं. पैसे मात्र लवकर आणून दे बरं का. घेतली वाजवून. पैसे कुठले आणलेस ग? पाटलांनी दिलं. धाकट्या का थोरल्या? थोरल्या. 14 उरलेल्या पावलीचा. देतो खरं. पण थोरल्या पाटलानं फार जीव लावलेला दिसतोय का? समजा गावाला लावलाय. तू ते खायच नसराण्या. कशासाठी पैसे दिले होते का पाटलानं? बात पुढे. तुला काय करायच्या उठा ठेवी? नाही आपलं सहज विचारलं. दुसऱ्या कुणाला विचारू नका. महाग पडेल सौदा. वाड्याकडेच निघालात ना बा? वाईट उशीर झाला बा आम्हाला. वाटत अक्कानं थांबून घेतलं नव्हतं का घरी? माणसं वाट बघतात घरी आबा. आणि तो अनंता दिवशी तारणाशिवाय कर्ज मागतोय. मग देऊन टाका की. तारण फारण. तो कुठं जातोय आता गाव कुठं जातोय? पण तुम्ही कुठं निघाला? लोहार बेटावर जाऊन येतो जरा. मोठ झाली का बघतो तुला. बघा बघा. वरच्या मुळ्यात मोठ धरली पाहिजे. पावसाचं चैन तर काही दिसत नाही औंदा. होय. बाजारात तुम्ही नाही जात? जाऊ मी. हसन जातोय की भाजीची गाडी घेऊन? नाही, तुम्ही बी जावा. आणि तिच्या अंगावरचं पातळ फाटल्यागत दिसतंय. एक जोडी घेऊन यायच्या. बरं. राम राम मालक. राम 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 राम. पण हसण्या अरे तू अजून इकडेच का? गाडीची कुणी बाई सील झाली. कुठं आहे ती? आणखी बसवी. तुम्ही कशा बसतो की मी. उगा वांगण विंगण लागत हाताला. काय होते लागले तर? पर बसतो की मी. बसा की. अरे लक्ष्मण, त्या मोठ्याचं तेवढा बघ बरं. बघतो मला. त्याच्या वरच्या रिंगीत काहीतरी झालंय बघ. झालं ग. काल आपण जेवणात वाचलं की खरं का? काय रे? हे हिंदूंच्या आणि मुसलमानाच्या वाटण्या झाल्या म्हणून. मग आता इकडलं सगळं मुसलमान वर तिकडे जायचं नाही का? अरे मग विचार की तुझ्या हसण्याला. काय रे हसण्या, जाणार का तू पाकिस्तानात? झाले निघालो. गाडीला एवढी कोणी बसवली की निघालोच बघा. अरे बाजारला नव्हे, पाकिस्तानात. कुठलं पाकिस्तान देवस्थान. आपलं हाय हाय बरं आहे बा. डोसकं गार ठेवून गावाचं काम करावं. छाक आपलं पोटाला खावं. या गावात जन्मलो हातच कबर व्हायचे आमची. कुठं जाताय गाव सोडून सांग. मोठा कुणाचा आलो बा? अरला चप्पल पण निसाजी वाटत धाव. इडियट. अगं पाय ग. लाज नाही वाटत चेष्टा करायला? रानटी. अहो रानात आल्यावर आणखीच माणसं भेटायची. नाहीतरी खेड्यातली माणसं अनमनातली. असं होय? मग आलात कशाला खेड्यात? कशाला येतोय?
मम्मीच्या आजारासाठी यावं लागलं म्हणून. मग इथं जाणार आहात म्हणा की काही दिवस? चल ग मम्मी, आता चालतच गेलं पाहिजे मावशीच्या घरापर्यंत. म्हणजे मावशी खेड्यात असते का आपली? रानटी माणसात? रतन, उभा काय राहिलास? गाडीला काय झालं ते बघ अगोदर. आई, अजून किती लांब राहिलंय कोणास ठाऊक आवडाचं घर. म्हणजे आवडाकाकडे आलात आपण? चला माझ्या गाडीतनं. अजून पुरती सुधारणा झाली नाही तोवर बैलगाड्यात चालायच्या खेड्यात. नको तुमचे उपकार. हो, उपकार कसले यार? आवडाक्काचे पाहुणे म्हणजे आमचे पाहुणेच की तुम्ही. म्हणजे आवडाक्का माझ्या वडिलांची बहीण मानलेली. चला. चल की ग बेबे. त्यांचं सामान थोडं पाठवून दे बरं का? जी. तोबा तोबा, नाही त्याची मस्करी झाली बा. आता आकांच्या पाहुणे हे काय ठावा आमच नाही. बाई मुसलमान आहे का? हड बाई रे. पुण्या मुंबईला बामण मराठीच्या पोरी बी असलाच पोशाख करतात. लई शिकलेल्या आहेत त्या बाई. त्या अगदर कामात लई हुशार आहेत म्हण. तुला रे काय ठाव? आका सांगतात कंदी कंदी. लई श्रीमंत आहेत ती माणसं. लढाईच्या वक्ताला पोत्यानं पळका केला सराताईच्या बाण. हा, तेव्हा झटक्यात दुगली चिरली. हा, नाही त्याच्याबद्दल नाही ते बोलू नये. अरे किती झालं तरी आपलीच माणसं आहेत ती. काय करतेस ग हे? पाय शेते मम्मीचे. विटकरणं चांगला बसतो कसे. शी रानटी, या बॅग्स मुद्दाम केलेल्या असतात त्यासाठी. होय, मला काय ठाऊक बाई वेडेला. कुठे निघालेस ग? तिने सांगितली एवढी नटून. गौरी आणायला. हो, आणा बायानं. गौरींच्या बरोबर तरी येऊ दे पाऊस. काय झालं ग? काय ग झालं मम्मी? अगं जबरदस्त, आई ग जबरदस्त अटॅक आला होता. अगं बेबे, भयंकर अटॅक आला होता. मला नाही बाई इथं बरं वाटायचं. सगळ्या गैरसोयी. पाट नाही, मच्छरदाणी नाही. बरं होतं तिथं मुंबईत. अनु, घेऊन जा की एकदा शरदला. कुठं ते? अगं 50 कदमावर आहे खासरावाचा वाडा. त्याच्याकडे असतील या वस्तू. आम्हाला नको त्याच्याकडचं काही. तोच ना खासेराव, गाडीवान. तसं का ग? तोही शिकलेला आहे तुझ्यासारखा. चेहऱ्यावरून काही वाटत नाही तसं. ज्ञान का चेहऱ्यात असतं बाई, करणीत असतं ते. जा जाणे हिला घेऊन. अगं बेबे, जाऊन ये. काही मटेरियल मिळालं तर बघ. दादा माणगावला गेलाय. रात्री उद्या जाऊ आम्ही. आता जाऊ मी गौरी आणायला. अगं हिलाही घेऊन जा की गंमत बघायला. मला नाही आवडत ते वेंधे नाच आणि हिंगाडी गाणे. बरं बाई, मी जाते आपली. आई मला पूजेचं करून दे चल.
ग बेबे इंजेक्शनची वेळ झाली काय बघ हो काही ब्लड नाही अगदीच फटफटीत झालंय की ग बेबे काय ग बेबे हे किती वीक झाले ग मी ते हात वर चढत सुद्धा नव्हते ऐक बेबे किती काळ केलंय सर थांब ग मम्मी La 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 la. La 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 la. La la माझ्या रात राणी फुलून रात राणी फुलून रात राणी फुलून रात राणी आणि आली मनाची गोड गाणी जुळून गोड गाणी जुळून गोड गाणी जुळून गोड गाणी आला पोहात सुगंध ग आला पोहात सुगंध ग गीत भरारे बेबंद ग गीत भरारे बेबंद ग रथ मेघांचा थांबवे चंदाराणी भुलून चंदाराणी भुलून चंदाराणी भुलून चंदाराणी आणि अंगणात रात राणी फुलून रात राणी फुलून रात राणी फुलून रात राणी
यात काय ओळख बघू? ओळख? खायला आणलंय ओळख की. पेढे, बर्फी, बतासे, अननस, नारळ, अहं. द्राक्ष, संत्री, मुसंबी, काकड्या, हट. हरली हरले बाई. पातळ आणले तुझ्यासाठी. आहा, ए दादा, काय ग? चला ते उद्या येणार आहे तुझ्या घरी. जाणती माणसा ते कशी हुआ आणि केव्हा? असं? बरं आहे. थांबेन मी वाढत. जाऊ. अरे राव बेटा गंगाराम, पाटलाचे पाय धर बेटा. प्रकाश प्रकाश, लय दिवसांनी करायची वेळ झाली या. शाबास बेटा शाबास. याचा ना अंग ठाक पाडला. धन्याचं मेंढ्या होऊन पायाची जा बेटा. चाल चला चाल चाल. नवेलच तू त्याला थकल्याला दिसतंय जनावर. वाट म्हातारा झालाय सरकार. थकतय कशानं? पहिल्यासारखा दान धर्म बाहेर आला. तीच फिरलेस बाबा. आज लढाई झाली तिकडे साता समुद्रा पल्याड आणि इकडे धारण बसते चिपक्यात. अरे कोण आहे तिकडं? आय्याच्या. अरे बाई चुंदर घाल की आपल्या दरमीच्याला. काय पवाडा फिवाडा बांधतोस की नाही बापच्या आता? कुठलं पाटील? कुठला सगळा जम? अरे 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 येत्या. अरे उंदरीनं काय वाढतो यार? आणि निदान 4 दिवस कुठल्याला एवढं तरी वाढ. भारीची अंगात झाली माणसं. बापशा तू आता आतच राहा. गांधी महाराजांचा जन्मदिन आला या. छाक एक पवाडा बांध गांधी महाराजांवर. कसं वय हुकूम झाल्यावर बांधील की. बांध बांध. पण छान झाला पाहिजे बघ. आमचा खासीरावाचा 30वी ठाव आहे तर गांधी महाराजांचं. आता कुठे जातोस पावसाळ्यात? रात्री इथंच महिनाभर. राहतो की मला काय तर वेशाला पोटाला घालणार असल्यावर. गांधीच्या उत्सवात एवढा पवाळा म्हण आणि मग जा कुठं बी मुलगा. या देवा. आप्पासाहेब कुलकर्णीची लेख नव्ह का? ओळखलंस का बेटा गंगाराम? आपल्याकडेच निघालो होतो. आप्पासाहेब आहेत ना वाड्यात? बादशाह आप्पासाहेब गेल्या साली गेलं सोडून आम्हाला. पाटील कुलकर्णीची जोडी म्हणजे अक्षय राम लक्ष्मणागत होती. अरे बादशाह जनावर मागे घ्या. पाहुणीबाई भित्यात शेरगावात आहेत त्या. बघितला का पाहुणीबाई? अहो ह्यो सिनेमा आमचा खेड्यातला कसा आहे? अरे वा. तुम्हीच बघा आता त्याचं काहीतरी एवढं तरी आहे आज. बर त्यांना कसं आहे? अगं मम्मीच्या तब्येतीबद्दल विचारतायत ते. मम्मीच होय. हा मामीच इंग्रजीत की नाही आबा आईला मम्मी म्हणतात. मारी असं होय. साहेब होता तेव्हा आम्ही इंग्रजी शिकलो नाही तर आता गेल्यावर काय शिकणार? खासे राव या पाहुणी बाई आल्या ती येसने आपल्या अक्काचं मळबिळबाई हिंडवून दा. आणि तुम्ही आबा? आम्ही जरा म्हारवड्यात जाऊन येतो बरं का पाहुणी बाई. बरं वाटतं आहे ना ताई? बरं वाटतंय.
पण अरे त्यांना इथे कॉट मच्छरदाणी वगैरे काही नाही रे. अगं मग सांगायचं नाही का मला? काल आणली असती मी बाजारात आणि आपला रामोशी रोज जातो तालुक्याला. कहटसाठी आपल्या नवारीच्या पलंगाचा उपयोग करून घेता येणार नाही का? येईल की. यशवंता अरे आपल्या माडीवर तो नवारीचा पलंग आहे ना, तो थोडा अक्काच्या घरी पोचता करायचा पाहिजे. ताबडतोब का? आणि काही लागलं सवरलं तर सांगत चला आम्हाला. आम्ही कोणी परके नाही. हो परके नाही. आलाच तरी का 2-3 दिवस घरी. अरे हो, अक्का अगदी चिडली असेल नाही माझ्या. आता आम्हाला लोणी खायला मिळणार नाही वाटतं. हो नुसतं लोणी नाही द्यायची, साखर घालून दिलांची. लाडका लेक तू. आणि तू दुडकी. पाण्याला काही चहा वगैरे विचारलास का नाही? आम्ही नाही जा. लग्न कर की आता. आम्हीच किती दिवस काम करायचं तुमचं. नक्की कुठली? घरात कोणी बाई म्हणून नाही का बियांच्या? काय पाहिजे? मी आहे की. काय नाही, सहज विचारलं. आम्हाला नको जा चहा. तुम्हाला आणलाय पुणे. माणसं चहा पितात आणि मांजर डोळे झाकून अशी काय खातात. अरे सूर भरतात. चला अक्काच्या मळ्याकडे जायचं ना आपल्याला. हो चला की. यशवंता गाडी जोड रे. नको बाई, त्या दिवशी अगदी हाडं खिळखिळी झाली माझी. असं हो, मग चालत चला. ही कुठली वस्ती आहे का अनु? का फार गलिच्छ वाटते? नाही, गावापासून जर आलोच दिसते म्हणून विचारलं. असं अस्पृश्यांची आहे का? नाही, गावकऱ्यांचीच आहे. याला आम्ही महारवाडा म्हणतो. असं होय. निघावरती मी तिथली वाटून काय घेणार आणि घेऊन काय पिकवणार आहे? अरे इकणार तू आणि त्याची दारू पिणार. पुढे तो बाळ मुंबईचं सार पण सांगतोय मला. आबाच हे ते जातात वाटतं महाराजांच्या घरी. जातात? अहो मगाशी आली ते इकडेच की. सगळ्या गावाची चिंता त्यांना. ए म्हातारे थांब की. विस्तवणी नको दोघांच्या मधून. मला कमी दिसते ग बाई. जा जा नाणे, बघू तरी काय भांडण होतं आमचं आणि या पाहुण्यांचं. भांडण थोरलं पाटील हाय तर कुणाचं मी कुत्र्या मांजराचं भांडण व्हायचं नाही या उजळीत. काय झालं? सँडल तुटले माझं. त्याच्या तापा ए तापा ये. अरे इकडे काय झाली? अरे यांचं पायतान तुटले बघ. मळ्याकडे निघालोय आम्ही. आता देतोय की 4 टाका घालून. बघ बघ. हे नाही जमायचं धनी. वेगळं दिसतंय हे काम. मग आणवानी चालू दे ना. कसं कसं जी? मग सांबाराची वस्ती कशाला आहे गावात? आपल्याकडलं केलेलं आहे की एक झाट तयार. चेपली आहे. आणू का? आणखी आण. किती अडाणी आहे बिचारा. पण त्याच्या मुलाला मात्र आबाने सातारला धाडले शिकायला. बघा तर घालून. पायाला निसत्या गुदगुल्या झाल्या पाहिजे. बरं बरं, हे दुरुस्त होतंय का बघ अगोदर. बघतो की सोडतोय काय तिच्या बाळाला. लबराचा आहे काय त्या मारी धरून? काय रांधले असं आज? काय खाऊचं वाटत होतं तुम्हाला? अगं आता खाऊस वाटायचं दिस तुझं आहे. जावा. बरं राहिलं बा. पण सांगशील की नाही काय रांधले असते? आता दिसू नका डोळ्याला. कोवडी जणू कुठनं आणलीस? विकत आणली चांदीच्या भिंगऱ्या मोजून. पैसे दिलत बाबू शेकदारानं. अगं बया, कशाला जेवता वक्ती नाव घेतलंस त्या मुर्दाराचं? त्याच्याकडनं विकत आणली कोंबडी. कवा? 3 रोज झालो. त्या दिवशीच राहणार. तर तुमचं पत्त्या कुठं हाय घरात? बाबू शेकदाराकडनं विकत आणलीस कोंबडी? तर तो फुकट दिलाय ह्यांची राप्पा. पैसे कोण दिलत? घास घेऊन उनी. मग सांगते. आधी सांग. पाटलानी.
तिने सांगितलं होतं तुम्हाला कोंबडी रांजूर घालायला. मला नाही जेवायचं. अगं बाई, अगं लोमे, अरे उम्या, 2-3 दिवस पत्त्यार आहे तुझा. वाड्याकडे बी फिरायचं नाही. जीवाला ग्वाड आहे नव्ह. पोटात कळा घालत्यात 3 रोज झालं. वेगळच सटवे. अगं आपल्या बामणाच्या हक्काकडनं औषध आणून द्यायचं नाही वय. तूच कच्च कोंबडं खायला घातलं असतील त्याला, लागलं पोटात दुखायला पोराच्या. खाल्ली हो कुठं कोंबडी? आज रांधली मी. 3 दिवसानं घरी आल्यात आज. इच्छा की वैर कुठे गेला होतास? बाहेरगावी जातात तमाशा मागणं आणि मग असं खोटं सांगत बसतात धन्याच नाही. जाऊ दे ग, तरणाताचा जीव आहे. तमाशाला गेलो म्हणून काय होतं या. चला देवळाकडे जायचंय. मुंडा शिके माझं. जेव्हा या महागारी नाहीतर मी उपाशी राहायला लागलो. जेवलं नाही ते अजून. चल बस बस माझ्या मुरू जेवायला. अरे माणसाने खरं बोलावं, खोटं बोलू नये. आम्ही मुलीचा दुर्वासी, कशा जाऊ पाणी याची, कशा जाऊ पाणी याची. वाटे माझे केशी उभा सावळा, हरी हरी उभा सावळा. आम्ही मुलीचा दुर्वासी, खट्याळ काळा मोठा, अडवुनी धरतो वाटा. खट्याळ काळा मोठा, अडवुनी धरतो वाटा. जीव घेणी बाई त्याची, बाई त्याची, बाई त्याची. मुरली मंजुळा, हरी हरी मुरली मंजुळा. आम्ही मुलीचा दुर्वासी, कदंबाच्या झाडा पाठी, हरी धरी वेणू ओढी. कदंबाच्या झाडा पाठी, हरी धरी वेणू ओढी. काय सांगू बाई त्याचा, बाई त्याचा, बाई त्याचा. छंद आगळा, हरी हरी छंद आगळा. आम्ही मुलीचा दुर्वासी, भुलवितो पोरे बाळे, भुलवितो पोरे बाळे. थोडे करे वेळोवेळी, भुलवितो पोरे बाळे. द्वाड पोरण दाता हा, न दाता हा, न दाता हा. छळतो गोकुळा, आहा आहा छळतो गोकुळा. आम्ही मुलीचा दुर्वासी, लहान थोर नसले त्याला, सदा तरी भलका काळा. लहान थोर नसले त्याला, सदा तरी भलका काळा. पदर धरी ओढी वेणी, ओढी वेणी, ओढी वेणी. तोडी मेकळा, हरी हरी तोडी मेकळा. आम्ही मुलीचा दुर्वासी, कशा जाऊ पाणी याची. वाटे माझे रुचे केशी उभा सावळा, हरी हरी उभा सावळा. बाबूराव बंद करा भजन. का सभा भरणारे हात म्हणून काय लेखा देवाचं भजन बंद करतोस? आता गावाचं काम म्हणजे देवाचंच काम. हे भजन बंद आणि ते चालू. आले हो, आले हो. आधी मुसलमान लेखा तू आलास का आमच्या भजनात? माझ्या गावात तुम्ही जातीमुतीचं भांडण काढीत तर. अरे आपलं गाव म्हणजे एक घर आहे. रोज ऐकता ना खाशेराव काय वाचतो ते. आपल्या त्या भांडणाच्या पायीत त्या गांधी बाबाचं काळी रात्रंदीच सुटतं या. म्हणून काय या हसण्याने आमच्या भजनात शिरावं? देवाजवळ नाही हो भेदभाव बाबूराव. अहो तुकुबाच्या गायी राखल्या आणि कबीर मुसलमानाचं केलंही नाही इतरानं. मग मारा पोरानं घेऊन कसा की तेवढा? त्या विचारांच्या वाट्याला तेवढं काम. भल्या बाबूराव आता बोला की पाटील. जप खा. चल घेऊ माझे. चल रे. आबा
आता गावसभा भरणार आहे, हा गावकरी नाही का? गावकरी हाय, पण पण काय? वाड वडिलांच्या रीतीभाती आम्हाला मोडवत नाहीत खाशेराव. मग आम्ही तरी कुठे मोडतोय? अजूनही महार रामोशी गावची सेवाच करतात ती. हो, पण महार पोरं केर कसा लोटत्यात? अहो मग शेतकरी गोठागाडीत नाहीत का? अहो, पण ती घाणेरडी माणसं उद्या देवापावतच जात्यात. अहो घाणेरडी असतील तर तीच जाणार नाहीत, आणि त्यांना कळत नसलं तर शिकवण आपलं काम नाही का? काय नागोदेव? बरोबर आहे पाटील. त्या त्या काळाप्रमाणे शास्त्र लिहिली ऋषीमुनींनी. अच्छा नव्या काळचे नवे ऋषीमुनी गांधी नेहरू ही पुढारी माणसं म्हणजे ऋषीच की. ते सांगतील त्याची शास्त्र व्हायची. आता येऊ द्या उमाजीला. देवाने सांगितल्यावर आमची ना नाही. बामण ते शास्त्र वाचले तेनी. तुम्ही अजून रखमा. चला बाबा, या या. राव का बोलवलं ते गावाला? सांग अर्जुना. अर्जुना अर्जुना कुठे? अर्जुना अर्जुना सांग अर्जुना. औंदा पाऊस काळ नाही, तशात म्हारची बामणची मुलांची या गावच्या खालच्या अंगाच्या जमिनीत पाणी नाही. या जमिनी नाही पिकल्या तर अर्धा गाव उपाशी मरत. मग विहीर काढून द्यावा सोसायटीनं. गावचा पैसा साठवला कशाला पाटला? नव्हत्या काही पैशाच्या बळावर रान घेऊन वर हिर काढलीस तू. पाण्याचं बघ तिथंच मुरळावर तिकडं. मग मी काय करू त्याला? तुम्हीच करू शकता. तुमच्या विहिरीवर 5 मोठा आहे. पाळी पाळीनं गावच्या रानांना पाणी द्या. छान. पुढारी झालात म्हणून पाणी विकायचा धंदा शकता काय मला? अहो विकू नका, मोफत द्या. गाव ऋणी राहील तुमचा. तुकारामाचा अवतार नाही मी. कशाला गाताय तुकोबाचा आवाज? तो बोला पत्रामध्ये बराबर म्हणतोय तू गावाला पाणी दिले पाहिजे. दिले पाहिजे. तुझ्या हिरीच्या पायीच गावच्या हिरी आटल्या. तुमच्या सोसायटीनं माझा व्यापार मेला, त्याबद्दल तुम्ही काय मला दिलं? कायद्यानं काय करायचं असेल ते करून घ्या. मी माझं पाणी देणार नाही. मग घ्यावं लागेल मला. तुमची काँग्रेस झाली तरी जुन्या कायद्यानंच चालेल की नाही? गावच्या जनतेचा प्रश्न उद्भवला तर ती नवे कायदे करील. मग करून घ्या की तसा कायदा. मी साफ सांगतो, मी माझं पाणी देणार नाही. चल रे उम्या. झाला की मोठा दाबून आला आडवा तर घालू पोत्यात ढकलू त्याच्या चिरी. तसं करून कुठं भागते? बघूया, आणखी सांगून वळेल की. अहो पर तवर जुंदळा जाईल की जळून. पाटलाची रानं पिकतील नव, ती गावचीच आहेत. नागुदेव, पहाटेपासून धरा अभिषेक आपल्या डोंगरावरच्या महादेवाला. पण त्यानं काय होणार आहे आबा? राव, आमची आपली श्रद्धा आहे.
काय झालं दारू प्यायलो म्हणून पाटलाच्या उजळ्या दारू द्या. घालीन लाट पाटलाचं नाव घेशील तर काय पाटील वैरी आहे माझा. पालावरी म्हणता? तुला एवढा पुळका का पाटलाचा? खाशी रावासंगड पुण्यांदा लगीन करणार आहेस काय? मला सांगतो पाटलाची दारू पिऊन आला तू. कुठं आहे सांगा तुझं? अभिषेकाच्या तिकडे असतील. काय झालं? दारू पिऊन आलं बघा. नाही जायचं परत करून येते केलं ना मारलं दिसले. आबा कुठं आहे? डोमे माझा आबाला सांगू नकोस ते तांबडी लोळवतील त्याची. बरं असं का करावं तिने? जा, आता त्याच्या कलानच आणि काही त्रास करून घेऊ नकोस. उजळायची शपथ आहे बघ तुला. जा. अशी कशी धावत आली ही असते तुझा? का? चांगली प्रेग्नंट दिसते ही 6-7 महिन्याची. चीड आली तिला. निष्पाच मन आहे ते. चला गेला ना आता अटॅक? आता थोडा रिलीफ वाटतोय बघा. बरी आहे की ही जागा. माडीवर कसं अगदी छान वाटतंय. आई नाहीतर आमच्या आवडाचं घर सगळी ओढ. माडी नाही. सांगत नव्हतं तुम्हाला मी इथंच येऊन राहा म्हणून. हा म्हणता बरा व्हाल तुम्ही. आवडात का तिच्या सोहळ्यामुळे इथे येऊ शकत नाही तर ती सुद्धा इथे येऊन राहिली असती. तुम्ही राहा इथं. आम्ही येत एक वरचेवर. इथं सगळ्या सोयी आहेत. कसं ग बेबे राहूया इथंच. सर्टिफिकेट कुणाचं इथं? माझंच आहे ते. अस्माधिक BA आहेत. तसा युनिव्हर्सिटीच्या पंखाखालून जाऊन आलो एकदा. तरी सगळ्या गावात तुम्ही तेवढे कल्चर दिसताय बघा. अहो ठीक आहे. युनिव्हर्सिटीची पुण्य नव्हे आमच्या वडिलांची. रोज सकाळी उठल्याबरोबर दर्शन घेतलं की याचं? ठीक आहे. तसं नाही म्हणजे जरा दिवसभर तुम्हाला वाटेल की आपण BA झालो आहोत आणि मग ते झाडावर चढणं विहिरीत उड्या मारणं ते सण जरा कमी होतील तुमचे नाही? अट्टंगण पट्टंगण जेजुरीत करा काटा नाही कुटा नाही बंगला मोठा छान. ओळखलं ग ओळखलं. आबाडी लोक करते काही चांदणी गोड लागतात नाही गाणी. हो डोळे उघडे ठेवले म्हणजे रानवटपणाची की सौंदर्य दिसतो माणसाला. आता हा श्रावण भाद्रपद गाणीच गाणी लागल तेवढी ऐका. नव्या फळांचा थोडा माळा खालू काही अंजला
बिअर भर. का आमचा की पाटलाच्या सोसायटीतनं सोसायटी काढली सोसायटी पाटलाचा वाडा असता तर तुझं तोंड कोणी बघितलं असतं. तुला घातला चुलीत. बाबूराव हो या ना पाटील या. आत येणार नाही आम्ही. तुम्ही गावाला पाणी देणार आहात की नाही? हा तुम्ही केव्हापासून झाला पुढारी? बाबूराव जास्त बोलायचं कारण नाही. तुम्ही गावाला पाणी देणार आहात की नाही सांगा अगोदर. नाही. असं ठीक आहे, मग आम्ही पाणी घेणार. तुम्हाला काय करायचं असेल ते करा. चला. या बाबूराव. काय काय म्हणणं आहे? काय म्हणजे काय काय ठरवलं काय तुम्ही? अन्याय होतोय हा. फ्री केल्याशिवाय राहणार नाही मी. अरे वा म्हणजे काय तुम्हाला? काय रे हसन, काय चाललंय? काय नाही बाबूराव आल्यात. कोण मामलेदार साहेब? बरं झालं वेळेवर आलात. हे बघा काय चालवलं यांनी. हे बघा बाबूराव, पाटलांनी सगळं सांगितलंय मला. आता कायद्यानं त्यांचं करणं चूक आहे. अहो तुम्ही तरी काय हा टिगीर मुसला शेखदार साहेब. पाहिजे तर पाण्याचे पैसे घ्या गावकऱ्याकडून. झालं. आता तुम्ही सरकारी अधिकाऱ्याने असं म्हटल्यानंतर आम्ही काय करायचं? आमचे पहिले मामलेदार असते तर हे इसरा होता बाबूराव. तेव्हा साहेबाचं राज्य होतं. आता काँग्रेस जनतेचं राज्य आहे. गावाच्या भल्याचंच व्हायचं आता. वरपर्यंत जाईन मी, सोडणार नाही. कशी दाद मिळत नाही ती पाहतो. जावा हुशार जावा. तिथं काय जाब द्यायचा तो देऊ आम्ही, पण आता आडवं येऊ नका. घेऊ द्या गावकऱ्याची पाणी. अरे वा म्हणजे चांगल्या माणसाची सोय दुरून नाही खेडे गावात राहायची. काँग्रेसकडे काँग्रेस. अरे बाबूराव आणि तुमची सायकल तेव्हा असंच दिली पोहोचत. अरे बाय छान झालं, सगळ्या गावाला पाणी मिळालं. सोडा मोठा आता दिवस डोक्यावर आला. न्याहारी करू द्या लोकांना. होय. समजा गड्याने नहारीला जायचं होय. कसं आहे किती जिगणे. ए दादा, काय ग नहरी आणली तुमची. जेवून घ्या बघू चटकन. असं? अगं पण मी अजून आंघोळ सुद्धा केली नाही की. मग कर आता. आम्हाला घरी जायचंय. अजून आबा जेवायचे. ते मामलेदार पण यायचे जेवायला. असं? मग आणते इकडे. जा तू. तुझी
राणी तुझी गोरटी मोठच्या रे मोठ करा मोठच्या रे मोठ करा राणी तुझी हासरी रे राणी तुझी हासरी गोड तिचे बोल किती साध जशी बासरी साध जशी बासरी मोठे चार मोठ करा मोठे चारे मोठ करा मोठे चारे मोठ करा ऐट तुझी रांगडी रे ऐट तुझी रांगडी सांगताना गुज तुला सांगताना गुज तुला राणी तुझी गोबडी राणी तुझी गोबडी मोठ करे मोठ करा कुठल्या पिक्चर मधलं आनंदले ऋषीमुनी आनंदी आनंद झाला जनी कळहिंसे कारणी रामावतार झाला झाला पुन्हा राम अवतार मने जग सार पुढारी थोर लाभला हिंदुस्थान देशात लाभला हिंदुस्थान देशात देव झाला साय त्याच्या कार्यात आणि हाकलून दिला ध्यान परक्यात हाकलून दिला ध्यान परक्यात परक्यास नमविल त्यान नवे शस्त्रानं तर कशानं सत्य आणि शांतीनं परक्यानं छळ त्याचा केला परक्यानं छळ त्याचा केला कोठडीत कोंडून ठेविला आणि वीर तो तुरुंगात हसला वीर तो तुरुंगात हसला परसत्ता भारी मातली परसत्ता भारी मातली त्यानं देशाचा दगातली साध घातली हाजी साध घातली हाजी पेटविली ज्योती आतली पेटविली ज्योती आतली लाख सेना ध्वजा खाली आली ध्वजा खाली आली हाजी ध्वजा खाली आली हाजी रक्त सांडल्या वाचून झाले रक्त सांडल्या वाचून झाले सत्य शांतीचे युद्ध आपुले सामर्थ्याला शत्रू भ्याले आणि सामर्थ्याला शत्रू भ्याले एका रात्री राज्य देऊने परत भारताला परत भारताला आणि तिरंगी झेंड्या खाली गोरा अधिकारी नमला हो नमला गोरा घुमला साऱ्या लोकी जयनाथ लोकी जयनाथ आणि मध्यरात्रीला कृष्ण जन्मला जगती आनंद आनंदाने त्या कृष्णाला झाकून पदरात आणि गांधी बाबा घेऊन आले गोकुळ खेड्यात ज्यान केली नवे नवलाई ज्यान केली नवे नवलाई हिंदू मुस्लिम भाई भाई जे हाजिरार आणि अस्पृश्य कुणीही नाही अस्पृश्य कुणीही नाही अस्पृश्य कुणीही नाही मुक्त केले भारत माये जे हाजिरार आणि हिंदूचा कृष्ण झाला हिंदूचा कृष्ण गाहाला हिंदूचा कृष्ण गाहाला पैगंबर मुसलमानाला 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 येशू ख्रिस्त किरी सावाला येशू ख्रिस्त किरी सावाला घर तोष्ट पारशी लोकाला
होते जन दादा भैरा मारदा दिल डीजे चला डीजे दिल आबा तुम्हाला काही सांगायचं असलं तर सांगा की. काय सांगायचंय? सांगायची सांगितली बाबच्यानं त्याग सांगितलं. नाही पण अध्यक्ष आहे ना त्यानं तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे. नागू देवा उठा उठा. पण तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे. आता आली का पिढा? काहीतरी सांगा की आम्हाला. गांधी महाराज लई मोठा माणूस. त्याच्या सांगण्याप्रमाणे आपण सगळ्यांनी वागायचं. नाही लई मोठा माणूस. कसं ना म्हणजे बरोबर आहे. मग आता सभा संपलेली आहे. आबा फार घालायचंय तुम्ही पुतळ्याला. जय देवा. लई मोठं माणूस तुम्ही बाबूराव. बरं झालं तुला तरी पटलंय. गावकऱ्यांना झापड घातली पाटलानं आपल्या दानटीची. फिरताय त्याच्या अंगाभोवती झालं. माझं दळिंद्र दूर केलं बाबूराव तुम्ही. हं? आता खुश होईल की रे तुझी लमी. लई तापलीची त्या दिवशी. अरे पैशानं सगळ्याचा राग जातो. नाही येऊ सुद्धा द्यायची नाही मला उमऱ्या. हं? काढी मोड कर बायको. आहे काय त्याच्यात? तसं करून नाही भागायचं. पाटलाने सावता बघून करून दिलं लगेच. आहे का पाटील तुझ्या डोक्यात? गावात गेलास की भेटणार तू त्याला आणि सांगून टाकणार सगळं. ते काही नाही. शपथ घे बघा या देवाची. सरकारात भट्टी सापडली तरी कुणी कुणाचं नाव सांगायचं नाही. बिर्या आई गं गेले. आई गं मीना नाही का घरात? नाही त्यांचा पत्ता कुठं आहे? 2 महिने झालं गेलं. त्या बाब्या शेजाराच्या नादानं कुठं फिरतात? आई 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 गं बामणाच्या अंगाला तर बोला. आई आई गं तुला अशीच एकटीला टाकून कशी जाऊ बाई? आई गं जावा नाहीतर मी आता जगत नाही. जावा आई आई गं. मी आणते. आता मळ्याकडे गेली. तिला रामोशी वाड्याचं बोलवायला लागले. तू चल लवकर. डॉक्टर डॉक्टर तुम्ही आले म्हणे. आणून सांगायला आली. अख्ख्या घरात नाही. तुम्हीच सोडवलं पाहिजे आता तिला. हो पण मी इथं एकटी. थांबा हो. जाऊन या तुम्ही चटकन. अगं कशाला जातेस नाही तिथं त्या घाणीत? मम्मी काय कळतं की नाही तुला? चला चला. चला ना. तू चालतोयस आणि मी कशाला बसतो रे? चल मुकाट्यानं सगळ्या गावाला ज्ञान शिकवतीस पण मला बी शिकवतीस काय? बरं बाबा. रशियाकडीला लावत बाईल केली 50शीत. काय बाबूराव? इकडेच काय तुम्ही? उम्या रामोशीची बायको मेली म्हणे. दादा कुठे दगडी चपाला आहे का बघ रे? बरंच लागलंय. मी जाते. रडायला काय झालं? गप खुळी कुठली. गप
बाई ग तू. लोमी कशी आहे? ठीक आहे. आणि पेढ्यान बाबू शेजाराचं अंताई पेड नका आणू बाबा शेलताराकडनं. साखर हाय घरात, फक्त मडक्यात हाय बघा. दादा, लोमीला शरताईनं वाचवलं रे. असं काय ह्याक झालं. शराताई म्हणत नव्हतो मी, तुमच्या शिकण्याचा इथं खेड्यातच उपयोग होईल. फक्त काय ड्रेसिंग करायचंय होय? हा? अनु काय खाशा दादा, तू ब्राह्मण असतोस तर किती बरं झालं असतं रे. काय झालं असतं? वहिनी झाली असतीस तू माझी. हे असं बोललंय. काय झालं बोललं म्हणून? आमच्या बी मनात लय घुटमत आहे. तुमचं काय म्हणणं आहे शराताई? यांचं राहू देऊ का? किती छान आहेत का फुलं तुझी आणू. चल आपण माळा करूया. पाखरा थांब जरा माझ्यासाठी, सादाची भीक तुझ्या मागते. हे सादाची भीक तुझ्या मागते. पाखरा थांब जरा माझ्यासाठी, सादाची भीक तुझ्या मागते. हे सादाची भीक तुझ्या मागते. हिरव्या मळ्याच्या रे बांधावरी, बांधावरी उभा जीवाचा माझा हरी, माझा हरी. कानात गुज त्याच्या सांगते, सांगते रे पाखरा थांब जरा माझ्यासाठी, सादाची भीक तुझ्या मागते. हे सादाची भीक तुझ्या मागते. तुझ्या संग बोलते, तुझ्या संग बोलते, बोलते रे पाखरा थांब जरा माझ्यासाठी, सादाची भीक तुझ्या मागते. हे सादाची भीक तुझ्या मागते. जन्माची प्रीत रे, जन्माची प्रीत. बोलाया पण मी लाजते, लाजते, लाजते पाखरा. तुझ्या सादाची रे मंजुळ लोट, मंजुळ लोट. तुझ्या सादाची रे मंजुळ लोट, मंजुळ लोट. सातवीन ओठांची करून तोच, सातवीन ओठांची करून तोच. शिळेत सांगेन गुजते, गुजते, गुजते पाखरा थांब जरा माझ्यासाठी, सादाची भीक तुझ्या मागते. हे सादाची भीक तुझ्या मागते, मागते रे पाखरा. बघितलं का मालक? देवीने कौल दिला या. अरे काय खुळायचं काय हसन.
तुला नवसच बोललेला आहे मी तसा. एवढं होऊन द्या, तुला त्या चादरी चढून ते मोहर मार. अरे आबांना आवडायचं नाही ते. आता आबा झालं म्हणून काय गावाच्या विरुद्ध जातात का काय? गावासाठी गाडं खाव म्हणतात आणि पेढ काही नात काय? बेबे, अगं बेबे, हे हसवल्यावर काय म्हणतात बघ. हे बघ, तुम्हाला पसंत असलं तर माझं काही ना नाही. तेव्हा गाव म्हणते, आम्ही म्हटलं म्हणून काय झालं रे? आशीर्वादाच्या डॉक्टरीबाईच्या लग्नाचं काय आहे म्हण? मग नाही ह्या काय खरं. हा दादासाहेब काय म्हणतात काय की? काय म्हणतात दादासाहेब? आता गावानं म्हणावं घेतल्या नाही म्हणतात का काय ते? गाव मग काय म्हणतो लोकशक्ती? वाचा. आबासाहेबांनी येऊ देत की. ते येतात की नाही काय किंवा त्या शेतदाराकडे गेल्यात. कशाला त्याच्याकडे जातात काय की बा? मरा नका तिकडे, आयची पिढ जाईल. अरे पण आबांना पटायचं नाही ते. आमली काय म्हणते? आम्हाला जरा उशीर झाला बरं का. हा सरातही वाचतायत काय आज? जाग झालं. वाचा वाचा. महात्माजींच्यावर बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न. बापूजींची पासून 15 यार्डावर बॉम्बचा स्फोट. बॉम्ब फेकणारा निर्वासितास अटक. धरतीत आणखीन एक बॉम्ब सापडला. आज सायं प्रार्थनेनंतर महात्माजींचे भाषण चालू असता त्यांच्यापासून 15 यार्डावर बॉम्बचा स्फोट झाला. पोलिसांनी याबाबत एका इसमास पकडले असून त्याचे तो आणखी एक गावठी बॉम्ब सापडला आहे. पकडलेला मनुष्य निर्वासित आहे. गांधीजींच्या जीवाला काही अपाय झाला नसून ते सुखरूप आहेत. खरा मोठा माणूस. देव नाही त्याला मुरुदे याचा तसा. अहो सराताई, आपल्या लुमीच्या पोराचं नाव मोहन ठेवा. मोठं पायगुणाचं आहे पोर. गांधी बाबा वाचरा. बरं आहे, ठेवूया की. आता आलोच बाचं 7-8 दिवसांनी. अरे राहू दे राहू दे राहू दे. चांगला आहे पोरगा. हे तुम्हाला झालाय का? नाव ठेवून झालं ना? होय, तुम्ही सांगितलेलंच ठेवलंय नाव भवन. उम्याचा काही पत्त्याच नाही का ग? नाही. सोन्यासारखं पार झालंय घरात. पहिलं पार कुठे गेलाय कुणाला ठाऊ. मी म्हणतो कशी येडी होत्या ती माणसं. म्हणरा अरे वा. दादा डेंगरवाडीच्या रानात दारू भट्टीवर दारू काढताना सापडला. हो बाई, कशाला आणायचं हे काळं तोंड घेऊन? तुम्ही काय केलं ते? पहिल्या पोराच्या बादशाच्या दिली तिथं तोंड बघायला आला तर दंडाला काढण्याला होती. काय उगी चापलू घालून माझ्या उतरायची सरकार दरबारात. वाईट सोडतं का मला? सोडा का? बघू द्या पोराला. कसं झालं तरी त्याचा बा आहे ते. पोराला नाही तोंड लावायचं. उभ्या उठ. फौजदार साहेब, मी जामीन राहतो पाहिजे तर. पुन्हा नाही करायचा. सोडा माझा रामूची. नका मालक, आम्ही माया केली सात आणि अडाणी होईल मी. जाऊ द्या मला तुरुंगात. जा. लुमीची नवी काळजी करू. ती माहिती पोराचं त्वार तरी बघून जावा. नाही तोंड लावणार मी त्या लेकराला. गांधी बाबा तर खून झाला म्हणे. एका बामणानं मारलं म्हणे. बामणानं गांधीचा खून करणारा बामण नव्हतं. मराठा नव्हतं, मार नव्हतं, जनावर बी नव्हतं. आबा आबा, आपणाची सगळी घडी पेटली आहे. चिडलेली माणसं इकडे येतात ब्राह्मणांची घरं पेटवायला. आता काय करायचं? असू द्या.
येऊ दे त्याला. असल्या तू आवडा कला नानूला आपल्या वाड्यात आणू. जा. थांबा. कोण तुम्ही? गावचं पाटील. आडनाव भोसले. अस्सल मराठ्याच्या कुळाचा आहे. तुमच्या गावातली बामणाची घरं दाखवा. का? देशाचा बाप मारला एका बामणानं. बामणाची घरं जाळायची आहेत आम्हाला. ठीक आहे, या माझ्या मागे. काय करता हे? हो बाजूला. नका शिकू मला तुमचं शिकलेलं शांतपण. सरकार खबरदाराचा कुणी अडवली असं मुर्दा पाणी येते त्यात. मंडळी बघता मला या गावात एकच मामून होता, पण अर्ध्या गावात त्यांची मी घेऊन बसला होता. चला जाऊतच येता वाडा. बाजूला नका हो, ब्राह्मणाचं नाही हे घर, पाटलांचा वाडा आहे हा. तुझा एक पण पाटलांचा वाडा आहे हा. हो बाजूला. हा एकदा बांधणी कावा पाटलाचा वाडा म्हणताना तुझं घर वाचलं असं वाटलं होय तुला. हा या. कशासाठी रडायचं आता? यशाचा बाप गेला, डोळं कोरडं व्हायचा हे पत्तर. गोकुळासारखा लहानचा वाडा आपल्या हाताने चालून टाकला. म्हणून रडतीस होय? जीवावर बितली होती ती बोटावरच भागलं. माझ्या गावातली बामण मराठ्याची एकीच जळून खाक होणार होती, ते वाड्यावरच विभावलं. पण तुझ्यासारख्या माणसाला बसायला जागा उरली नाही की नाही, तुझ्या डोक्यावर निवारा राहिला नाही की नाही. कोण म्हणतं माझ्या डोईवर निवारा नाही म्हणून? तुझं या नागुदेवाचं हसण्याचं घर कुणाचं आहे? माझ्या लुमीची झोपडी कुणाची आहे? सगळ्या घरात माझीच मुलं बाळ लिखी सुन्या नांगत्यात. कुणाच्याही गोष्टीला घटकावर जाईल आणि तांब्यावर पाणी मागेल तर मला कोण नाही म्हणणार आहे? कसं नागुदेवा? भाषा बापडी आहे पाटील. एवढ्या मोठ्या काळजाचा माणूस दुर्मिळ. अरे देवा, तुम्ही बी लागला का अख्खगत बोलायला? उठा, गांधी महाराजाला आज शिक्षा दे. आंघोळी करून येऊया सगळे. अक्का, आप्पासाहेबाचं जुनं पानं धोतार देता का आम्हाला? माझ्याकडे धोतर मागायची पाळी यावी तुला. हरीच्या भावानं भनीला साडी चोळी करावी आणि भनीनं कधीच काही करू नये होय. आबा, एवढं राहिलं बघा जळायचं घरातनं. राहायचं तेवढं राहिलं. घर जळालं पण माणूस की राहिली. अक्का, एवढा आमचा देव ठेवता का तुमच्या देवारावर? काय खासेराव, काय म्हणतोय लोकशक्ती? काय म्हणणार? तुम्ही आम्ही म्हणतो तेच म्हणतात ही वर्तमानपत्र. आबा, गांधींच्या अस्थी गावोगाव तीर्थात विसर्जन करण्यासाठी देणार आहेत म्हणे. मग आपल्या गावाला मिळतोय का बघा की वाटा. म्हणजे उजळायच्या कुंडात टाकूया. वाडवडील म्हणत आलं, चेला घडना काशी तेने जावं उजळायचं.
मग मी आणि नागुदेव जाऊन येतो कोल्हापूरला. काही झालं तरी काँग्रेसचं प्रेम आहे आपल्या गावावर. हे काय हो, हे धोतर पाहिजे होतं ना आपल्याला. अहो मग जरी काठी कशाला. असं द्या, आनंदी ज्ञानेश्वरी सांगण्याबद्दल मिळालं होतं मला. बरं आहे. खासराव ते ठेवून घ्या आणि उजवायची पूजा करताना हे वापस करा. आज आंघोळी करून बोलायचानच परत यायचं आहे. चला. हसण्या रडतोस होय? कुठं? चला. गांधी महाराजाचं सुतक आता फिरतंय. उद्या 14 दिवस होत्या. आंघोळी करून पहिली कोणची गोष्ट करायची असेल तर गावानं मिळून पाटलाचा वाडा होता तसा बांधून द्यायचा. गावासाठी पाटलानं आपलं घर जाळलं. बरोबर आहे. तिसऱ्यात राबायची तयारी आहे आम्हा महाराडे. माझ्या रानात 50 बाबळीची झाडं आहेत. ती पाटलांच्या वाड्यासाठी द्यायला तयार आहे. मी खुशाल तोडून नवीत गावकऱ्याने. माझ्याजवळ देण्यासारखं काही नाही, परंतु पोरा बाळा सकट वाड्यासाठी राबायची तयारी आहे माझी. काय वेडे आहात रे तुम्ही. कसे कळायचं रे तुम्हाला? तुमचे हात पाय तोडून ठेवलेत पाटलानं आणि उलट तुम्ही त्याचं घर बांधून द्यायला निघालात. अरे पाटलाचं घर जळालं, त्याबरोबर तुमची सोसायटी जळाली. त्यात तुमचं साठवलेलं धान्य धुन्य, बी बियाणा आणि तुमचा पैसा जळाला. आता हे कशानं भरून देणारे पाटील? पाटलानं गावासाठी आपला वाडा नाही जाळला, तो त्याने ब्राह्मणांच्यासाठी जाळलाय. भ्रम हे तुमचा झालं. अरे पाटलाला एका ब्राह्मणीला वाचवायचं होतं, आवडा अक्काला. पण नकाच बोलायलो मला तुम्ही. पाटलाच्या दांतीनं मिंदे झालात तुम्ही. तुम्हाला नाही पटायचं हो. जाऊ नका निसता. काय वकाचं ते वकून जा. काय सांगायचंय त्यात? काय नवीन आहे ते? मसोबाला नाही बायको आणि सटवायला नाही नवरा. पाटलाला नाही बायको आणि आवडा पांडुबा तेल भंडार बाहेरनं मी सगळं ऐकलं. गावची बँक आणि धान्य तुम्ही मी माझ्या हाताने जाळले. खरं आहे, मला गावाला ते भरून द्यायला पाहिजे. जगदाराचं म्हणणं बरोबर आहे. देवावरचं जे फुल उचलून मी सांगतो ती गावाची पैन पै मी परत केली म्हणून समजा. 5 एकराचा मळा माझ्या खातेदाराला ठेवून बाकीची गावाला येडून झालेली 95 एकर जमीन या पाटलानं सोसायटीला दिली, गावाला दिली. आणि बाबूराव मी माझं का जाळलं ह्या देवाला आणि या देवाची ठाव आहे. मात्र तुम्ही माझ्या अक्काबद्दल जे बोलला ते बोलायला नको. आवडा अक्का माझी सक्की बहीण आहे आणि मी बी तिचा सक्का भाऊ आहे. कोण लोमे? कशाला ग करकरीत तिन्ही सांजेची बाळाला घेऊन आली? नाही आता देवळाकडे गेले ते. हसन सभा सांगित होता पाटलाचा वाडा गावानं बांधून द्यावा म्हणून. मग ते हाय की मुर्दार बाबा शेखदार तसं बी आडवा पडला. नाही नाही ते वांगळ बोलला दादा इकी. काय बोलला? म्हण आवडा कचू घर वाचावं म्हणून पाटलानं आपला वाडा जाळला. या खरंच आहे ते खरं आहे. व
पण त्याची कारण का समजा गावाला ठाव आहे की आता भावा बहिणीगत माया आहे तुमची त्याच्याबद्दल संशय घ्यावा का त्या मेल्यानं काय संशय घेतला त्यानं इस्तू पडला मेल्याच्या जीवा म्हणतो कसा मसुबाला नाही बाहेर आणि साठवायला नाही नवरा अक्का आई 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 अक्का अक्का श्रीराम लोमे त्या बाळाला घे ग पदराखाली केव्हाच रडते बघते आई शराताई नको अप्पा अप्पा आणशे आका कुठं आहे ग आहे की देवघरात आई आई ग अक्का बघितलंच काय चालतंय नाही बसत्यात आज स्वयंपाकाला का ग बोलायचं नाही ठरवलंय होय तू बोलते की चांगली दिसते भरल्या सुनेसाठी वय वय स्वयंपाक झाल्यावर 4 मिरच्या वळून टाक आपल्या सोनाताईवरनं हा तू बी का बस की नको आता हे अर्धा ठेवून आले रे अरेच्या अर्ध्यात ना आली सोय वाजता जा जा हा उद्या सकाळी मात्र सगळ्यांनी लवकर उठावं बरं का आशीराव नागुदेव गांधी महाराजांची पालखी घेऊन येणार आहे घाबरू जायला हो हो ब्रह्मानंदा रघुनंदना वदवी पुढे ग्रंथ रचना तुझी लीला जगन्मोहना तुझी बोले यथार्थ 11 सहस्र वर्षे निर्विघ्न राज पुराण पुरुषे अयोध्येचे केले संतोष श्रीराम म्हणे विशेष तरी लोक निंदितील रात्रंदिवस म्हणती दंडिले रजकास दोष आता सौमित्रा हेची जाण सीता टाकी वनी नेऊन नाही तरी आपुला प्राण
मृदुत बाह्य नवनीत मृदुत बाह्य नवनीत कैसे सज्जनांचे चित्त कैसे सज्जनांचे चित्त कोटी साधू नको अडवू फारकी. चल हो बाजूला. जलंबर सगळ्यांनी अडवणूकच केली त्या गांधी बाबाची. आता नको फारकी अडवू. पण माझं एक म्हणणं आहे. काय? गावकऱ्यांनो, गांधीचा कुंभ हातच ठेवावा आणि पाटलाचा वाडा होता तसा आपण बांधून दिला की त्याची पूजा हात व्हावी आणि मग खुशाल विसर्जन करावं त्याचं. काहीतरी खूळ असतं तुझं. आपण या गावकऱ्यांच्या तर्फे मी तुला वचन देतो. पण तसं कशाला? या महात्माजींच्या आस्तीची शपथ घेऊन आम्ही तुला सांगतो. नग देवा नग. का नको? येत्या सुधी पुत्र आम्ही समजे गावकरी पाटलाचा वाडा होता तसा बांधून देऊ. गांधी महाराज की जय. गांधी महाराज की जय. गांधी महाराज की जय. बा तुम्ही सोडता का बाबा? अरे कशाला ग सांगितलं त्या माऊलीला? थांबा. गंगीच्या आंघोळ घडू द्या माझ्या बनीला. असा काय संपूर्ण ग तू?
माझ्यासाठी थांबला असतं आज तर थांबून भागायचं नाही. चला, बसा. खेळू? शट अप. आपल्याला थांबायला वेळ नाही. मला पुढे कलकत्त्याला जायचंय. माल आलाय, त्याची डिलिव्हरी घ्यायची आहे. मग जा की तुम्ही मम्मीला घेऊन. मी नाही येणार. मी इथंच राहायचं ठरवलंय. नको बाई, तू कशा बाईचं घाणेरड्या खेड्यात राहतेस? मम्मी अजून सुद्धा घाणेरडं वाटतं ना तुला खेड? मग जास तू. तू गेल्यावर अगदी छान होईल ते. अगं पण मी ब्लाउज सुद्धा घेऊन ठेवलाय तुझ्या दवाखान्यासाठी. देऊन टाका कुणाला तरी तो. आणि माझ्यासाठी काय करणारच असाल तर द्या मला एक 10,000 रुपये. मी इथं दवाखाना घालायचं ठरवलंय. अगं बेबे, काहीतरी काय हे पोलीस. मम्मी तुम्हाला काय द्यायचं असेल तर द्या. काय तर तेही जमवतील इथले गावकरी. फाडा हो चेक. अगदीच एक्सचेंजची काय कार्टी. काय सांगाल तसं करतो. तुम्हीच लाड करून ठेवले तिथे. मला कधीच होप नव्हत्या या पोरीबद्दल. आपल्या डॉक्टरांनी खेड्यात राहायचं ठरवून आपला दवाखाना इथंच सोसायटीतर्फे चालवायचं ठरवलं ही आपल्या सगळ्यांच्या भाग्याची गोष्ट झाली. आबांनी तर आपल्या साऱ्या जमिनी आता सोसायटीलाच देऊन टाकल्या आहेत. माझ्याकरता जी 5 एकर जमीन त्यांनी राखून ठेवली आहे ती सुद्धा मी आता सोसायटीला देणार आहे. म्हणजे आता गावातल्या निम्म्यापेक्षा जास्त जमिनी सोसायटीच्या झाल्या. बाकी राहिलेल्या जमिनी तुम्हीच पिकवणार का सोसायटीला देणार ते तुमचं तुम्हीच ठरवायचं. हे बघा खाशीराव, आजपासून ह्या उजळाई गावात ते तुमचं ते आमचं ही रीत आहे. पण आता आमचं तुम्हाला काहीतरी द्यायचं करा बघू. मला हेच सांगायचं, आता आपण सगळ्यांनी आपापल्या जमिनी सोसायटीला का द्यायच्या नाही? नाहीतरी आबांनी आता ज्या सोसायटीला जमिनी दिल्या आहेत त्या सोसायटी करणार म्हणजे कोण करणार? गावकरी करणार. म्हणजे काय? त्या जमिनीत मी राबणार, हा हसन राबणार, नागोदेव राबणार, अर्जुना राबणार आणि आपण सगळ्यांनी मिळून पिकवलेले हे पीक प्रथम सोसायटीच्या मालकीचं. आता सोसायटीच्या मालकीचं म्हणजे तुमच्या आमच्याच मालकीचं की? सोसायटी काही कोणा दुसरीची आहे काय? अशी सामुदायिक शेती करायची म्हटलं तर आपली सोसायटी एखादा ट्रॅक्टर सुद्धा घेऊ शकेल. काय म्हणाला? ट्रॅक्टर हो आबा, एकदम खूप आणि चांगलं नांगरून होतं त्यानं. हा मग ट्रॅक्टर म्हणा की. बरं की होते. काय बसत असेल हो त्याला? 7,000 रुपये बसतील की? असं नाही. पण परवा आपलं मामलेदार साहेब म्हणत होते आपल्या वाड्याच्या गडी त्याचं काही पैसे मिळणार म्हणून. मी म्हणतो तेथनच घ्या की. पुढल्या वर्षाची नांगरट तेरेच होऊन जाऊ द्या. कसं मंडळी? हे काय नाही. मी माझ्या जमिनी सोसायटीला देणार नाही. गाव करणार नसेल तर मी बाहेरचे मजूर आणून करेन. अरे होय, तर ते बी कुणी शेतकरीच असतील ना? का कुणी व्यापारी आणणार आहेस तू? हे बघा बाबूराव, माझा ऐका तुम्ही. शिशुपालासारखे गावचे अनेक अपराध केले आहात तुम्ही. हा 100 आवा करू नका. तुम्ही गाव करून जा कसे मुकाट्यानं. सोसायटी फार तर तुमच्या जमिनीचे तुम्हाला पैसे देईल. अरे वा, पण ही काय माझ्यावर जबरदस्ती? हा माझ्या इच्छेचा प्रश्न आहे. अरे ही इच्छेचा. आता जातो गुमान का तू पहिला पेशंट ठरा त्याच्या दवाखान्यात. सांगितलेलं पत्ते सांभाळ बरं ना. नाहीतर मरशील पडतीशी. या बाया, तुझं लग्न झालं की घर मरती होय मी. माझं लग्न अशी सांगित होता. तुझं लगीन फाशीरावा संकट व्हायचं आहे म्हणून. काहीतरी ताई डोळ्यात जरा काय झाले बघा बरे. डोळ्यापुढे अंधारी आल्यागत होतं या. म्हातारा झालाय आता. लगीन करून टाकून पोराचं. हा अर्धी संधी कमीच दिसायचा आता. अगं सवड कुठे होती इतकी दिसणाने. आता वैशाखात बघूया. पूर्वी तरी मिळाली पाहिजे आपल्या घरात जुकती. घरात झुकते? खरंच कमी दिसतंय काय रे तुझ्या डोळ्यानं? आता सोन्यासारखी सून हाय मोर आणि कुठे निघाला गावात धुंड्या? खरंच आबासाहेब, तुम्हीही विचारणार होते आपल्याला. साऱ्या गावाची तशीच इच्छा आहे. नाही, ते नाही व्हायचं. तुम्ही आसपास केलं ते सगळं ह्याच्यासाठी केलं असं गाव म्हणत. ते असलं काही डोक्यात आणू नका बघा. थांबा ना, औषध घालू ना डोळ्यात. नको 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 नको. असं काही बघण्यापरात
आमचं डोळं गेलंय बरं. माझा शेखदार कुठे गावलो? अरे तू गेला की गाव सोडून? अरे सुटलो की माझ्या हातात. याच्या खाली घातला असतं केला आपला. उम्या चल चढ वर. अहो इंजिनियर साहेब, आमच्या उम्याला मी शिकवा बर का. म्हणजे तुम्ही गेल्यावर उभीच घोटाळा ना ग. चल चढ. पाटील, माझं एक म्हणणं आहे. आलाच काय आडवा? नव यंत्र चालू करायच्या अगोदर जोडीनं हळद कुकू आहे ना ग. आता तू आम्हाला सांगतोय. आपल्याच घरी बघितल्या. बर बर. उम्या उतर खाली. लोमे हो मोर करा पूजा जोडीनं. तसं नव पूजा खासराव आणि दागदरे चलाट. असं कधी झालंय का? व्हावं पण आता शेतीचं बांध तोडायला निघाला असं तुम्ही, मग हे जातीचं तरी बांध का ठेवताय पाटील तुम्ही? तुमच्या हुकमानं हे बी होऊन द्या. काय वाटते ते करा. मी बी गाव सोडून जातो त्या बाधा शेकदाराकडे. तसं नवं मालक. हे बघ दादा, आज पत्तूर गावानं तुझं म्हणणं ऐकलं या. आता गावाचं म्हणणं तू ऐकलं पाहिजेस. हे लगीन झालं पाहिजे. कसं नागू देवा? काही हरकत नाही. पुराणात सुद्धा घडल्या त्याच्या गोष्टी. वशिष्ठ अरुंधती, शंतनू मत्स्यगंधा अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. त्यांची प्रीती आणि गावाचं म्हणणं असेल तर पाटील तुम्ही सुद्धा द्यावा आशीर्वाद त्यांना. ठीक आहे. आमची आपली श्रद्धा आहे. देवांच्या मुखानं धर्म बोलतोय. होऊ द्या त्यांच्या मनात. बाळानो वा वा हळदी. बघायला माझी अक्का मात्र पाहिजे होती. चालायचं. तोंडानं काहीतरी गाणं बिणं म्हण. अरे सुबईला मुकर राहू नये. काहीतरी म्हण. माझ्या बैलाला ए बैलाच्या. अरे मोर बघ तरी बैला हायचे का ती. काहीतरी देवा धर्माचं बोल म्हण. सीतारामाचं सहीवर झालं, राम राज होणार, आता राम राज होणार.